लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे लोहरा इजारा येथे शाखा अनावरण. एक हक्क एक लढा, संपूर्ण सन्मान आमचा ध्यास हे ब्रीदवाक्य. एक हक्क एक लढा, संपूर्ण सन्मान आमचा ध्यास हे ब्रीदवाक्य घेऊन दिव्यांग, वंचित व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शाखा पुसद तालुक्यातील लोहरा ईस्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्थापन करण्यात आली. दिव्यांग बांधवांना न्याय, सन्मान व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना संघटित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पहिल्या शाखेच्या नामफलकाचे शाखेचे पुसद तालुका अध्यक्ष संजय गोदमले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुसद तालुका संपर्क प्रमुख राजकुमार मनवर, ग्रामीण उपाध्यक्ष वांगीलाल राठोड, शालीपुत्र ढोले, सर्कल अध्यक्ष प्रेम मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. जानूसिंग राठोड, शाखा अध्यक्ष माणिक डोह, माधव धोत्रे, माणिक डोह उपस्थित होते. या प्रसंगी लोहरा इजारा शाखेचे विशाल कांबळे यांची सर्कल सचिव व शाखा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, दत्तराव नाईक, हरिभाऊ चव्हाण, संभाजी भिसे, शेषराव चव्हाण, उकणराव राठोड आणि शंकर राठोड उपस्थित होते. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग, वंचित आणि गरजू नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करीत संस्थेचे ब्रीदवाक्य एक हक्क एक लढा, संपूर्ण सन्मान आमचा ध्यास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन विशाल कांबळे यांच्या वतीने यशस्वीरित्या करण्यात आले. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.